मुपटा शिक्षक संघटनेचे निर्णायक आंदोलन, शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नांदेडमध्ये जोरदार एल्गार। नमस्कार, आपण पाहतात लोकलढा न्यूज। नांदेड दिनांक 27 ऑगस्ट 2026। नांदेड जिल्हा परिषद नांदेड येथे अंडर प्रिव्हिलेज्ड टीचर्स असोसिएशन मुपटाच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित व न्याय मागण्यासाठी जिल्हा परिषद नांदेड येथे निर्णायक आंदोलन करण्यात आले। शिक्षकांच्या मागण्याकडे शासन व प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। शिक्षकांच्या हक्कासाठी आयोजित या आंदोलनात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आमचा लढा चालूच राहील असा निर्धार करण्यात आला। प्रचलित त्यांची वैयक्तिक मान्यता पेंडिंग आहे, कारण सांगतात एसएलपी महाराष्ट्र शासनाने केलेली आहे। एसएलपीच्या अडचणी युवा साहेबांना येत असतील, पण त्या संदर्भात माझं एक म्हणणं आहे की तुम्हाला एसएलपीच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून मान्यता द्यायला काय अडचण यावी आणि म्हणून हे शिक्षकांचं या शिक्षणावरती माझ्या 8 वर्षापासून काम कर्मचाऱ्यांच्या म्हणून मला या ठिकाणी शिक्षणाधिकारी साहेबांना हे सांगायचं आहे की तुम्हाला एसएलपी जर अडचणीत येत असेल, एसएलपीमुळे जर तुम्ही मान्यता देत नसाल तर त्या मान्यतेमध्ये एक वाक्य ऍड करा की एसएलपीच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या शिक्षकांमध्ये असंतोष पाहिजे। ऑगस्ट 2026 रोजी मुपटा शिक्षक संघटनेचे सर्वेसर्वा तथा आमचे मार्गदर्शक प्राध्यापक सुनील भाऊ मगरे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण मराठवाड्यामध्ये या ठिकाणी आंदोलन होत आहे। आमच्या प्रमुख मागण्या ह्या आहेत की शासनाने टप्पा अनुदान चे वेळोवेळी आश्वासन दिले आहे, परंतु नैसर्गिक टप्पा वाढ अद्यापही शिक्षकांना मिळालेला नाहीये, म्हणून तो टप्पा शासनाने लवकरात लवकर द्यावा, अन्यथा भविष्यामध्ये यापुढेही तीव्र आंदोलन करण्यात येईल। आंदोलनाच्या माध्यमातून मुपटा शिक्षक संघटनेच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये जुनी पेन्शन ही शिक्षकांना मिळालीच पाहिजे, नैसर्गिक टप्पावाढ मिळालीच पाहिजे, पदवीधर शिक्षक जे आहेत त्यांना पदवीधर श्रेणी सुद्धा मिळाली पाहिजे, नंतर संच मान्यतेची जाचक आट जी आहे ती या ठिकाणी दुरुस्त झाली पाहिजे। एनपीएस संदर्भामध्ये अनेक अडचणी आहेत, त्यामुळे एनपीएस मध्ये दुरुस्ती केली पाहिजे। बऱ्याच लोकांचे एनपीएस अकाउंट अद्यापही उघडले नाहीत, ही सुद्धा एक आमची प्रमुख मागणी आहे। नंतर शालार्थ आयडी मध्ये बऱ्याच शिक्षकांच्या या ठिकाणी नावामध्ये चूक झालेली आहे, काही दुरुस्ती झालेली आहेत, काही चुका झाल्या आहेत, त्या झालेल्या चुका या ठिकाणी दुरुस्त झाल्या पाहिजेत आणि या ज्या काही मागण्या आहेत त्या सर्व मागण्या आमच्या या ठिकाणी पूर्ण झाल्या पाहिजेत अशी या ठिकाणी आमच्या जर मागण्या या ठिकाणी पूर्ण झाल्या नाही तर भविष्यामध्ये आम्ही या ठिकाणी लातूर येथे शिक्षण संचालक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार आहोत आणि त्या ठिकाणी जर नाही झाली तर शिक्षण संचालक कार्यालय पुणे आणि नंतर शेवटी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मुपटा शिक्षक संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात येतील आणि शिक्षण मंत्री तथा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी सुद्धा संपर्क साधून या शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात आम्ही या ठिकाणी मागणी करणार आहोत। प्राध्यापक डॉक्टर DR नागरगोजे, मुपटा शिक्षक संघटनेचा जिल्हा सरचिटणीस या नात्याने मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की आजच्या आंदोलनाच्या मुख्य विषयामध्ये एसएलपी हा एक महत्वाचा मुद्दा आहे। एसएलपी नेमकं काय? पोर्टल ज्यावेळेस कार्यान्वित नव्हतं, शासनाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी पोर्टल व्यवस्था केली होती, पण मध्यंतरीच्या काळात 2-2, 3-3 वर्ष पोर्टल ऍक्टिव्हेट नसताना त्या काळामध्ये रितसर प्रचलित पद्धतीने काही संस्थांनी शिक्षकांची भरती केलेली होती। त्या शिक्षकांच्या भरतीला महाराष्ट्रातल्या उच्च न्यायालयाच्या अनेक खंडपीठाने अप्रूव्हल देण्यासंबंधी, त्यांचा शालार्थ आयडी काढण्यासंबंधी आणि त्यांना वेतन देण्यासंबंधी वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा शासन हायकोर्टाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये या शिक्षकांच्या विरोधामध्ये जाऊन त्यांनी एसएलपी दाखल केलेली आहे। मला एकच म्हणायचं या ठिकाणी सगळ्या त्या वतीने की नेमका शिक्षकांना असं काय गुन्हा केलेला आहे? अनेक ठिकाणचे निर्णय तुम्ही उच्च न्यायालयाच्या मान्यतेप्रमाणे देता आणि फक्त एकाच निर्णयाच्या विरोधात एसएलपी करण्याचा नेमका उद्देश काय होता? आणि यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे एसएलपी हा प्रत्येक शिक्षणाधिकाऱ्याने किंवा डीआयडीने न करता महाराष्ट्रामधल्या कोकण विभाग असेल, नाशिक विभाग असेल, कोल्हापूर विभाग असेल या ठिकाणच्या डीआयडींनी
शिक्षणाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून अप्रुव्हल आणि शालार्थ आयडी संबंधी कारवाई केली आणि काही लोकांचे अप्रुव्हल सुद्धा निघाले. पण फक्त काही विभागातल्या काही लोकांच्या मनमर्जीमुळे या शिक्षकांचे शालार्थ आयडी किंवा अप्रुव्हल असतील ते प्रलंबित राहिलेले आहेत. टप्पावाढ असेल, अनेक ठिकाणचे शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित असताना फक्त आमच्याकडे बजेट नाही या हेड खाली शिक्षकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पण या शिक्षकांच्या मागण्या दुर्लक्षित करून अनेक ठिकाणच्या वेळोवेळी हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने सांगून सुद्धा लाडकी बहीणसारखी योजना त्यांनी चालू ठेवली, ज्यासाठी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने वेळोवेळी निर्देशित केले त्यांना की शिक्षकांचे किंवा कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवून अशा नवीन योजना तुम्ही लागू करू शकत नाही. तरी शिक्षक हा गरीब मूक प्राणी असल्यासारखा वागतो आणि त्याच्यावर सगळ्या प्रकारचे शासन, त्याच्यावर सगळ्या प्रकारचे अत्याचार त्या शासनाने सुरू केलेले आहेत. म्हणून माझी या संघटनेच्या वतीने अशी मागणी असेल की आमच्या जेवढ्या प्रलंबित मागण्या आम्ही या आंदोलनाच्या निमित्ताने शासनाच्या नजरेस आणून देऊ इच्छितो, त्या मागण्या जर तात्काळ विनाविलंब पूर्ण नाही झाल्या तर याच्या पुढे आम्ही 3 तारखेला आणि तिथेही जरी आमच्या मागण्यांना, रास्त मागण्यांना, न्याय मागण्यांना जर न्याय मिळत नसेल तर आझाद मैदानावर शिक्षक संघटना पूर्ण महाराष्ट्रभरातून आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी येऊन मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करतील आणि हे आंदोलन कदाचित सरकार न्याय मागण्याची, राष्ट्र मागण्याची शासनाने उभय डोळ्याने, उभय कानाने दखल घ्यावी एवढीच मी या ठिकाणी सांगतो आहे. किंवा कोणाला पेन्शन नाही याविषयी आम्हाला वक्तव्य न करता आमचा हक्क आहे पेन्शन घेणं, कारण सुप्रीम कोर्टाने सुद्धा वेळोवेळी सांगितलेलं की पेन्शन हे शिक्षकांना किंवा कर्मचाऱ्यांना तुम्ही भीक देत नाही, तो त्यांचा हक्क आहे आणि कुणाचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही, संवैधानिक अधिकार आहे. 2005च्या नंतर जॉईन होणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याला जर केंद्रीय असेल किंवा राज्य कर्मचारी असेल त्याला जर पेन्शन देता येत नाही आर्थिक परिस्थिती पाहता तर 2005 नंतर जेवढे आमदार असतील, खासदार असतील, जे निवडणुका निवडून आलेले आहेत 2-2 पद्धतीने आमदार असेल तर आमदारची पेन्शन, खासदार असेल तर खासदारची पेन्शन घेतात. त्यांना कोणत्या संविधानिक अधिकाराने आणि कोणत्या बजेट खाली त्यांना पेन्शन दिली जाते एवढीच आमचं म्हणणं आहे. म्हणून शिक्षकावर किंवा या राज्य कर्मचाऱ्यावर होणारा अन्याय शासनाने थांबवावा एवढीच आमची यापुढे मागणी असते.